संध्याकाळपासून पाऊस सुरू होता. खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज घरभर पसरला होता. ती सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. तो समोरच्या खुर्चीत बसून पुस्तक वाचत असल्याचं नाटक करत होता. पण गेल्या काही मिनिटात त्याने पुस्तकाचं एकही पान उलटलं नव्हतं. तिने शेवटी मोबाईल बाजूला ठेवला. काय बघतोयस? तो लगेच पुस्तकाकडे पाहत म्हणाला. काही नाही, माझ्याकडेच बघत होतास. तुला गैरसमज झाला. ती हसली. मग पुस्तक उलटं का धरलंस? तो खाली पाहतो तर खरंच पुस्तक उलटं होतं. ती खळखळून हसू लागली. तुझं लक्ष पुस्तकात आहे म्हणे. तो पुस्तक बंद करून त्याच्याकडे पाहत म्हणाला. तू समोर बसली असशील तर पुस्तकात लक्ष कसं लागणार? ती क्षणभर गप्प झाली. आज खूप बोलतोयस. तो ऐकतेस म्हणून. मी निघून जाऊ? नको. उत्तर इतकं पटकन आले की पुन्हा हसली. भीती वाटते का माझ्या जाण्याची? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. भीती नाही, सवय झाली आहे. तिचं हसू थोडं शांत झालं. कशाची? तुझी. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. बाहेर पाऊस आणखी वाढला. ती उठून खिडकीजवळ गेली. पाऊस किती छान पडतोय. तोही उठून तिच्या मागे आला. हो, काहीतरी बोल ना. काय? काहीही. तो हळूच म्हणाला. तू आज खूप सुंदर दिसतेस. तिने लगेच वळून पाहिलं. हे काहीही मध्ये येतं. नाही, मग हे खरं आहे. ती लाजून पुन्हा खिडकीकडे पाहू लागली. तू तिच्या शेजारी उभा राहिला. दोघेही बाहेरचा पाऊस पाहत होते. काही क्षणांनी ती म्हणाली. तुला माहिती आहे का, तू मला नेहमीच चिडवतोस. हो का? कारण तू चिडल्यावर अजून गोड दिसतेस. ती त्याच्याकडे वळली. आणि मी तुला चिडवलं तर? प्रयत्न करून बघ. ती त्याच्याकडे बघत काही क्षण शांत राहिली. मग अगदी गंभीर चेहऱ्याने म्हणाली. तुझे हे हसू मला अजिबात आवडत नाही. तो हसला. खोटं. खरं. मग माझ्याकडे बघू नकोस. तिने मुद्दाम त्याच्याकडे पाहिलं. बघतेय मग. हसू अजूनही आवडत नाही. तरीही नजर हटत नाहीये. ती गप्प. तो हळू आवाजात म्हणाला. म्हणूनच मला तुझ्यावर विश्वास बसत नाही. का? तुझं बोलणं एक सांगतं. तो थोडा जवळ आला. आणि तुझे डोळे काहीतरी वेगळंच. ती त्याच्याकडे पाहत राहिली. माझे डोळे काय सांगतात? तो हसला. ते मी सांगितलं तर तू उद्या माझ्याशी बोलणार नाहीस. तिने भुवया उंचावल्या. एवढं काही? हं. मग सांग. नाही. सांग ना. नाही. ती त्याच्या अगदी जवळ येऊन म्हणाली. आता सांग. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला. तुझे डोळे सांगतात की तुलाही हा खेळ थांबवायचा नाही. ती काही बोलली नाही. फक्त हलकंसं हसली. बाहेर वीज चमकली. ती दचकून क्षणभर त्याचा हात पकडते. तो तिच्याकडे पाहून हसला. घाबरलीस? ती लगेच हात सोडत म्हणाली. नाही. मग माझा हात का पकडलास? चुकून. दरवेळी अशी चूक होते का? ती त्याला रागाने पाहत म्हणाली. तू ना काय खूप त्रास देतोस. आणि तरीही तू माझ्यापासून दूर जात नाहीस. ती काही उत्तर देणार तितक्यात लाईट गेली. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. ती शांत झाली. त्याचा आवाज अंधारात ऐकू आला. आता खरंच घाबरलीस? ती हळू आवाजात म्हणाली. थोडी. मग इथेच थांब. कुठे जाणार आहेस? मेणबत्ती आणायला. नको जाऊस. तो थांबला. का? क्षणभर शांतता. मग ती म्हणाली. अंधारात एकटी राहायला आवडत नाही. तो तिच्या जवळच थांबला. ठीक आहे, मी कुठेही जात नाही. अंधारात दोघं काही क्षण शांत उभे राहिले. तिचा हात पुन्हा त्याच्या हाताला लागला. यावेळी तिने हात मागे घेतला नाही. त्यानेही काही बोललं नाही. फक्त तिचा हात हलकेच धरून ठेवला. आणि पावसाच्या आवाजात ती रात्र अजून थोडी सुंदर झाली. थोड्या वेळाने लाईट परत आला. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो हसत होता. काय? ती विचारते. तो म्हणाला. काही नाही. मग असं का हसतोयस? कारण आजचा पाऊस मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. ती हसली. एवढं काय झालं? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. काहीच नाही झालं. क्षणभर थांबून तो म्हणाला. म्हणूनच तर सगळं काही झालं. ती काही बोलली नाही. फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आणि त्या नजरेत उत्तर होतं. कथा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.